हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मागच्या भागात बघितलं की राघवने वेदांतिकाचं चॅलेंज एक्सेप्ट केलं असते, की आधी तो अभिला हरवणार आणि नंतर वेदांतिकाशी तिथेच लग्न करणार. तर वेदांतिकाला सुद्धा आपल्या अहोंवर पूर्ण विश्वास असतो आणि ती सुद्धा पूर्ण विश्वासाने यासाठी रेडी झालेली असते. आता पुढे राघव आणि वेदांतिकाची ही टक्करबाजी सुरू असते. तितक्यात बाहेर खूप मोठा धमाका होतो, ज्याने ते बेसमेंट सुद्धा कंपन करू लागलं. जे बघून राघव थोडा थबकला, तर वेदांतिकाच्या ओठांवर स्माईल आली. ही तर फक्त सुरुवात आहे राघव. माझ्या अभिच्या फक्त येण्याने तुझं अस्तित्व हरलं आहे. तर विचार कर, तुझा अंत कसा असेल. वेदांतिका राघवच्या डोळ्यात बघत हसत बोलली, ए, तुमच्या हाताला काय मेहंदी लागली आहे का, की तुम्हाला लकवा मारला आहे जे असे बघत बसला आहात. जा आणि त्या अभिपाटीलला अडवा. राघवने ऑर्डर सोडली. तशी त्याच्या सगळ्या माणसांनी तिथून पळ काढत अभिकडे धाव घेतली. राघवने सुद्धा एक वेळ वेदांतिकाला रागात बघितलं आणि अभिच्या दिशेने निघून गेला. वेदांतिका मात्र गर्वाचं हसू घेऊन त्याला बघत होती. इकडे बंगल्याच्या बाहेर अभिची फौज राघवच्या माणसांना पाडत आत शिरत होती. आज तो कुणालाही सोडणार नव्हता, कारण आजचा आघात हा त्याच्या बिझनेसवर नाही, तर त्याच्या अस्तित्वावर, त्याच्या प्रेमावर झाला होता. मग असं कसं सोडणार ना. आज तिथे असणारा प्रत्येक माणूस अभिचं ते रूप बघत होता, जे त्याने आजपर्यंत जगापासून लपवून ठेवलं होतं. आज अभि कुणावरही दयामाया न करता जो समोर येईल त्यावर वार करत तो समोर चालत होता. एक वेळ तर त्याच्या त्या रूपाने राघवच्याही माणसांना हादरून सोडलं होतं. त्यांना तर आता आपण कोणत्या मूर्ख माणसाच्या नादी लागून हे सगळं करतोय याचाच पश्चाताप होत होता. असे त्यांचं हुबाड बघून वाटत होतं. पण असो, अब पछताए क्या होवे जब चिडिया चुग गई खेत. बेसमेंट. अभि सगळ्यांना मागे पाडत पाडत शेवटी बेसमेंटच्या दाराशी पोहोचला. तसं आतापर्यंत आक्रोश करणारं त्याचं हृदय आता आपल्या प्रिन्सेसच्या काळजीने धडधडू लागलं. जणू त्याच्या हृदयाने आधीच आपल्या राणीची जाणीव झाली होती आणि तो तिला पाहायला आसुसला होता. अभिने जसा आत पाय टाकला, समोर राघवला बघून त्याचा चेहरा क्षणात कडक झाला. थोड्या वेळापूर्वी आलेले त्याचे हळवे भाव क्षणात नाहीसे झाले आणि त्याची जागा गंभीरतेने घेतली. तो तसाच ओरडून राघवच्या जवळ जायला की राघवच्या येणाऱ्या त्या धमकीयुक्त आवाजाने त्याचे पाय जागीच थांबले. नाही अभिपाटी, ही चूक करू नको. माझ्याजवळ यायच्या आधी जरा वरून तरी बघ. राघव आपल्या डाव्या बाजूला इशारा केला. तसं अभिने सुद्धा घाबरतच तिकडे बघितले.
तर समोर बघून त्याचे डोळेच मोठे झाले आणि त्याच्या हृदयाचे ठोके जलद झाले. सोबतच डोळ्यात सुद्धा हलकं पाणी दाटून आलं. संपूर्ण दिवसभर जिच्यासाठी त्याचा जीव कासावीस होत होता, तिचा तो पडलेला चेहरा बघून त्याच्याच हृदयात कळ उठली. अहो, तिची ती हळवी साथ त्याचं हृदय चिरून गेली आणि त्याचे अंग थरथरू लागलं. त्याने तीच भरलेली नजर तिच्या चेहऱ्यावरून खाली आणत तिच्या पोटावर थांबवली. तसं वेदांतिकाने आपल्या पोटावर हात ठेवत आपल्या पापण्या झुकविल्या आणि त्याला इशाऱ्यानेच शांत केलं. अरे अरे अभिपाटी, इतक्यातच थबकला? अजून तर खूप काही बघायचं आहे तुला, राघव म्हणाला. तशा अभिच्या भुवया जुडल्या. म्हणजे त्याची प्रिन्सेस तर त्याच्या समोर आहे, मग अजून कुणाला बघायचं बोलत आहे हा? असेच काहीसे भाव होते आता त्याच्या चेहऱ्यावर. तर त्याचे ते भाव बघून राघव जोरात हसू लागला. आता तो एखाद्या सनकीपेक्षा काही कमी नव्हता दिसत. तर त्याला असं हसताना बघून अभिला तर त्याला वेड्याची झटके आले की काय असेच वाटू लागलं होतं. थोड्या वेळात जेव्हा हसून हसून राघवचं पोट दुखलं तेव्हा तो शांत झाला. काय झालं अभिपाटी? मी ऐकलं होतं की एक आई कशीही असली तरी एक मुलगा कधीच तिला विसरू शकत नाही, पण तू तर पार विसरला अभिपाटी. राघव म्हणाला. तसा आता अभिचं हृदय 100च्या वेगाने धावू लागलं. त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळाची काही दृश्ये हवेत धुसरशी तरंगू लागली आणि रागात त्याच्या शरीराची प्रत्येक शीर तरतडू लागली. तर त्याला इतक्या रागात बघून राघव गालात क्रूर हसू लागला. हेच तर त्याला हवं होतं. अभिला रागात तडपताना त्याला बघायचं होतं. तर वेदांतिका न समजून अभिचे बदलणारे भाव बघत होती. काय झालं अभिपाटी? दुसरं सरप्राईज बघणार नाहीस? बोलून राघवने बाजूला इशारा केला. तसे 2 गार्ड ज्योतीला ओढत आणत होते आणि आताही ती तेच बडबडत होती. इतक्या वर्षांनी ज्योतीला समोर बघून अभिचा राग आणखी वाढला आणि तो फार रागात तिच्या जवळ गेला. पण तिची अवस्था बघून नाही म्हणता अभिला वेदना होऊ लागल्या आणि अभि एकटक ज्योतीला बघू लागला. तो येईल, तो तुला मारून टाकेल, ज्योती अजूनही तेच बडबडत होती. तसं तिची ती दयनीय अवस्था बघून अभिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तसा एक चुकार अश्रू त्याच्या डोळ्यातून खाली आला. अहो, काय होते तुम्हाला? वेदांतिकाला अभिला तसं बघून चिंतेने बोलली. त्याला तसं बघून तिलाच भरून आलं होतं. अरे, मी तर तुझा परिचय करून द्यायलाच विसरलो. तुला तर काहीच माहिती नसेल ना? तर आज मी तुला तुझ्याच नवऱ्याची आणि तुझ्या खऱ्या सासूची ओळख करून देतो, राघव म्हणाला आणि एक एक पाऊल वेदांतिका जवळ येऊ लागला. तशी वेदांतिकाची पकड
आपल्या साडीवर घट्ट झाली. अरे अरे, घाबरू नको माय स्वीट हार्ट. भलेही यानंतर तुला माझं व्हायचं आहे, पण तुझी सासू तर हीच असणार ना. मग तुला तुझ्या सासूची ओळख नको करून द्यायला, राघव म्हणाला. तशी वेदांतिका सोबत अभिची नजर सुद्धा त्याच्यावर बारीक झाली. सो स्वीट हार्ट, मीट युअर प्रेझेंट अँड फ्युचर मदर इन लॉ, मिसेस ज्योती जहागीरदार उर्फ मिसेस ज्योती प्रताप परांजपे. राघव म्हणाला तसा अभिला खूप मोठा धक्का बसला आणि तो 2 पावले मागे झाला. आज खरंच त्याला असं वाटलं की कुणीतरी त्याच्या पायाखालची जमीन काढून घेतली आहे. आणि तो तसाच राघवला बघू लागला. म्हणजे? वेदांतिकाने थरथरत्या आवाजात विचारलं. म्हणजे तुझ्या अभिची खरी आई आणि वसंतराव पाटील यांची खरी मुलगी, माय स्टुपिड मॉम. राघव चिडून बोलला. आता त्याच्या डोळ्यात एक आग उतरली होती. हो 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 अभि पाटील, हो, हेच खरं आहे. नावाला खरं, पण आपलं एक नातं आहे आणि हेच माझ्या शत्रुतेचं कारण सुद्धा. राघव जोरात बोलला. पण तुझ्याशी माझा काय संबंध? मला तर माहिती सुद्धा नव्हतं की ही बाई तुझी आई आहे. मग ही शत्रुता का? अभि पुन्हा न समजून बोलला. त्याला आज पूर्ण सत्य जाणूनच घ्यायचं होतं की का राघव त्याचा इतका राग करतो. माहिती आहे मला, तुला काहीच माहिती नाही, पण मी तर सतत तुझ्या नावाचा जप ऐकत आलो आहे. या बाईने भलेही मला जन्म दिला, पण हिच्या तोंडात सतत तुझं नाव असायचं आणि तुझ्याचमुळे मला कधी माझ्या आईचं प्रेम मिळालं नाही. या बाईने, माझ्या आईने कधी मला बघितलंच नाही. मी आई आई करत जवळ जायचो, तिचा पदराला हातात धरून ओढायचं, पण या बाईने मला कधी जवळ घेतलं नाही, आपल्या छातीशी कधी घट्ट लावून धरलं नाही. तेव्हा मला कसं वाटत होतं हे तू कधीच समजू शकत नाहीस. कारण तुझ्याकडे तर सगळं होतं ना. जीव लावणारी एक आई, जीवापाड जपणारे बाबा, प्रेम करणारे आजोबा आणि छोटा भाऊ सुद्धा. पण माझ्याकडे एक आई, ती सुद्धा तुझ्यातच हरवली होती. आणि म्हणून मला त्या क्षणापासून तुझा राग होता. पण मला माहिती नव्हतं की तू कोण आहेस. आणि म्हणून मी जेव्हा मोठा झालो, समजायला लागलो, जेव्हा मी माझ्या डॅडचा बिझनेस जॉईन केला, तेव्हा माहिती आहे मी सर्वात आधी कुठलं काम केलं? राघव जबडा आरक्त करत बोलला. अभि आणि वेदांतिका त्यालाच बघत होते. ते दोघे काहीच बोलत नव्हते. सर्वात अगोदर मी तुझी माहिती काढली, तुझा पास्ट धुवून काढला आणि तेव्हा मला समजलं की माझ्या मॉमशी तुझं काय रिलेशन आहे. आणि तेव्हाच माझ्या हृदयात सुराची आग धगधगली. मी तेव्हाच ठरवलं होतं की तुझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंद मी हिरावून घेईन. जो पण तुला जीवापाड प्रिय असेल त्याला मी तुझ्यापासून दूर करेल.
तुझ्या आयुष्यात कधीच प्रेम येऊ देणार नाही. जी गोष्ट मला मिळाली नाही ती मी तुलाही कधीच मिळू देणार नाही. म्हणून बघ बघ मी काय केलं. तुझ्या खरे आईवर इतक्या औषधांचा वापर केला की तिला असं करून ठेवलं ज्यात ती तुलाच काय तर स्वतःलाही ओळखत नाही. तुला माझी टेस्ट लॅब बघायची होती ना, तर बघ ही तुझ्या समोर असलेली बाई माझी टेस्ट लॅब आहे, राघव म्हणाला. पण ते ऐकून अभिची मात्र तळपायाची आग मस्तकात गेली. भलेही ज्योतीविषयी त्याचा मनात राग होता, पण तो राग त्याच्या सत्यापेक्षा मुळीच मोठा नव्हता. आणि सत्य हेच होतं की ज्योतीचंच रक्त अभिमध्ये धावत होतं हे तो नाकारू शकत नव्हता. म्हणून राघवच्या शेवटच्या वाक्यावर मात्र अभिच्या रागाचा पारा चढला. तर ते सगळं ऐकून वेदांतिकाचे डोळे सुद्धा वाहू लागले. आज तिला अभिच्या आई शब्दामागचा कडला. अभिचं बालपण किती दुःखात गेलं हे ऐकून वेदांतिकाचे अश्रू घडाघडा वाहू लागले. तिला ज्योतीचा राग येऊ लागला, पण सोबतच तिची आताची परिस्थिती बघून तिची दया सुद्धा येऊ लागली. आई म्हणून सपेशल हरलेल्या ज्योतीला बघून वेदांतिकाला तर काय बोलावं ते सुचत नव्हतं. पण सोबतच ती मनोमन देवाचे आभार सुद्धा मानत होती, तिच्या अभिला प्रेम करणारं नवं कुटुंब दिल्याबद्दल. भलेही त्याने तिच्या अभिची ओळख पुसल्या गेली, पण सोबतच कधीही न मिटणारी अशी नवीन ओळख सुद्धा मिळाली, ज्याने अभिची चकाकी आणखी वाढली. इतकी की तिच्या अहोंचं नाव आज जगाच्या पातळीवर चमकत होतं. जर अभिला ते सगळं मिळालं नसते तर? विचार करूनच एक वेळ तिच्या अंगावर सरकन काटा उभा झाला आणि ती राघवला बघू लागली, जणू अभिचं न झालेलं आणि कधीही न होणारं भविष्य बघत असावी. आणि ते बघून तिच्या हृदयात धडकी भरली. पण वेळेतच तिने स्वतःला शांत करून घेतलं. सोबतच हात जोडून देवाचे आभार सुद्धा मानले. आई बाबा मुलांचे पहिले गुरु असतात, पहिले माळी असतात. त्यांना योग्य ते वळण लावायचं, त्यांना योग्य ते आकार देण्याचं काम त्यांचे असतात. मुलांना जर योग्य वेळेत योग्य ते संस्कार मिळाले तर परिस्थिती कशीही असली तरी ते अभिसारखे समजूतदार निघतात. नाही तर त्यांचं भविष्य हे राघवसारखं अंधारात सुद्धा असू शकते. आज एकाच आईचे दोन अंश असे वेगवेगळ्या मार्गावर तिच्या समोर होते, पण त्या आईला त्यांची ओळख सुद्धा नव्हती. हीच खरी ज्योतीच्या कर्माची शिक्षा होती की ज्याची वाट बघत तिने इतक्या वेदना सहन केल्या, तो तिच्या जवळ असून सुद्धा ती त्याला ओळखूही शकत नव्हती. एक आई आपल्या पोटच्या गोड्याला बघून सुद्धा ती त्याला आपलं म्हणू शकत नव्हती. यापेक्षा मोठी शिक्षा एका आईसाठी ज्योतीसाठी दुसरी कुठली असू शकते हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघू अभि राघवचा कसा एंड करतो ते पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.